नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. ओम अखंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं गुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. नमस्कार, मी रवींद्र अनगळ गुरुजी आपल्या पूजा अर्चा या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. सज्जन हो, ज्या ज्या वेळेला पूजनासाठी एखाद्या यजमानाच्या घरी जातो तर बहुतेक यजमानांकडून प्रश्न असा येतो की मला खूप त्रास आहे, तर कुठल्या शनीची साडेसाती आहे का मला, किंवा माझ्या शनीच मागं लागला आहे का, असं म्हणतात काही जण. तर मला शनीची साडेसाती, हा शनीचा त्रास मला किती वर्ष आहे, कारण मला कुठल्याच कामामध्ये यश मिळत नाही आहे, तर मग काय करावं. तर पहिलं लक्षात घ्या की कुठल्याही ग्रहाला तुम्ही दोष देऊ नका. सर्व प्रकारचे ग्रह हे जगताच्या कल्याणासाठीच ईश्वराने निर्माण केले आहे. जे काही ग्रह असते, नक्षत्र, तारे, सूर्य, चंद्र, त्यानंतर पंचमहाभूत तत्व, ही सर्व ईश्वराच्या कल्याणासाठीच आहे. मग यामध्ये शनी वाईट आहे, राहू वाईट आहे, सूर्य चांगला आहे, चंद्र चांगला आहे, केतू वाईट आहे, शनीच मला त्रास देतो, माझ्या मागं राहू लागला काय, अशा प्रकारचे प्रश्न लोकांच्या मनामध्ये येतात. त्या प्रश्नांचं निरसन करण्यासाठी आज आपला आपण एपिसोड करतोय. तर सर्वप्रथम शनीची साडेसाती म्हणजे काय ते आपण पाहूया. प्रत्येक ग्रहाचं भ्रमण प्रत्येक राशीवरून अनिश्चित असतं. ज्याप्रमाणे सूर्य 1 महिना एका राशीमध्ये असतो, चंद्र 2.25 दिवस एका राशीमध्ये असतो, त्याचप्रमाणे शनिग्रह एका राशीमध्ये सुमारे 2.5 वर्ष असतो. ज्या ग्रहावरून शनी ग्रहाचं भ्रमण ज्या राशीवरून चाललेलं आहे त्या राशीला, त्याच्या अगोदरच्या राशीला आणि त्यांच्या नंतरच्या राशीला असे एकूण 2.5 म्हणजे 7.5 वर्ष असं जेव्हा भ्रमण होतं तेव्हा असं समजतात की ज्या राशीत आहेत ती राशी, अगोदरची राशी, नंतरची राशी, या 3 राशीला शनीची साडेसाती आहे असे म्हणतात. समजा आता उदाहरण घेतलं तर आत्ता एखाद्या सध्या शनी मीन राशीत आहे. तर मीन राशीत असल्यामुळं मीन राशीच्या अगोदरची कुंभ रास आणि मीन राशीच्या नंतरची मेष रास, अशा कुंभ, मीन आणि मेष या 3 राशींना शनीची साडेसाती आहे असे समजले जाते. मग यामध्ये जे अगोदरची राशी असेल कुंभ राशीची, मीन राशीची, मेष राशी, या तिन्ही राशीच्या लोकांना त्रास होतो असं आहे का, तर तसं नाही आहे. तर या तिन्ही राशींना साडेसाती आहे म्हणजे त्यांना खूप प्रकारची संकटांचा सामना करावा लागतो का, तर तसं नाही. हे लक्षात घ्या की या राशीला शनीची साडेसाती आहे, याचा अर्थ तुमच्या जीवनामध्ये अनेक प्रकारची स्थित्यंतरं घडून येणार आहेत. मग हे चांगलं स्थित्यंतर असेल, नकळतपणे तुमच्याकडून काही प्रतिकूल कर्म घडलं असं वाईट स्थित्यंतर असेल. शनीच्या साडेसातीमध्ये अनेक लोकांचे असे वैशिष्ट्यपूर्ण बदल झालेले आहेत. कोणाच्या धंद्यामध्ये प्रगती झालेली आहे, कोणाचा नवीन धंदा सुरू झालेला आहे. शनीच्या साडेसातीमध्ये अनेक लोकांना नोकरी झालेली आहे. शनीच्या साडेसातीमध्ये अनेक लोकांचे विवाह होऊन त्यांचे विवाह यशस्वीपणे सुद्धा झालेले आहेत. आणि काही लोकांना धंद्यामध्ये त्रास गेला, किंवा माझी नोकरीच गेली, किंवा मला आजारपण आलं, असं काहीतरी म्हणतात. याचा अर्थ असा होतो का की शनी ज्या तिन्ही लोकांना छळत असतो, मुद्दाम छळत असतो, तर तसं नाही. यासाठी एक तुम्हाला समजून सांगतो की ज्याप्रमाणे आपला हा भारत देश आहे, भारत देशाचे प्रमुख आत्ता जे कार्य करतात ते आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी. आता हे नरेंद्र मोदींना हे पूर्ण आपलं राज्य चालवायचं आहे, तर त्यांचं मंत्रिमंडळ आहे. तर ज्याप्रमाणे रस्त्याचं काम करणारे वेगळे मंत्री, पाणी पुरवठ्याचे काम करणारे वेगळे मंत्री, ऊर्जा मंत्री वेगळे, आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी संरक्षण मंत्री वेगळे, न्यायमंत्री वेगळे, कायदा मंत्री वेगळे, विकास जे विकास तुम्हाला करायचे सहकार मंत्री वेगळे,
अशा प्रत्येकाचा भाग प्रत्येक एका ठिकाणी दिलेला आहे. त्याचप्रमाणे नवग्रहांमध्ये शनी या ग्रहाला न्याय निवाडा करण्याचं काम दिलेलं आहे. म्हणजे काय, तर तुम्ही केलेल्या कर्माचंच फळ तो तुम्हाला देणार, बाकी काही देणार नाही. तुम्ही साडेसातीच्या अगोदरच्या काळामध्ये किंवा शनीची साडेसाती चालू असताच्या काळामध्ये तुमच्याकडून चांगली कर्म घडली असतील तर तुम्हाला 100% चांगलंच फळ मिळणार. आणि तुमच्याकडून प्रतिकूल कर्म झाले असेल, प्रतिकूल कर्म म्हणजे काय, की जे कर्म ईश्वराला मान्य नाही, कुणाची लबाडी करणं, कुणाशी खोटं बोलणं, एखाद्याचा पैसा लुबाडून घेणं, एखाद्याचं घर लुबाडून घेणं, म्हणजे अशा प्रकारे एखाद्याच्या नशिबात असलेला पैसा तो तुम्ही हडप करणं म्हणजे त्याला म्हणतात लबाडी, प्रतिकूल कर्म. असं जर प्रतिकूल कर्म तुमच्याकडून झालेलं असेल, कळत नकळतपणे किंवा जाणून केलेलं असेल, प्रमाद घडले असेल तुमच्याकडून, तर तुम्हाला निश्चितच या 7.5 वर्षांमध्ये जबरदस्त नुकसान भोगावं लागेल. तुम्हाला त्रास सहन करावाच लागेल. हे भोग तुम्हाला भोगून संपवावेच लागतील. मग यासाठी तुमच्याकडून नकळत पातक घडलेलं आहे, मग तुम्हाला पश्चाताप झालेला आहे. मग आता काय करावं? मग शनी महाराजांचा कृपा तर संपादन करायचे आहे. मग यासाठी खूप लोकांनी वेगवेगळे उपाय सांगेल, की तुम्ही शनी महात्म्य वाचा, की तुम्ही शनीची शांती करा, अमुक अमुक ग्रहांचा जप करा, किंवा घोड्याच्या नालेवरती तुम्ही शनिग्रहाचं पूजन करा. शनिग्रहाचा 23,000 जप असतो, तो जप करा. शनिग्रहाचा जप करून हवन करा, किंवा रोज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारे काहीतरी पूजन करा असं सांगतात. प्रत्येकाला त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार, वेळेनुसार हे पूजन करणं काही शक्य होत नाही. मग त्यावेळेला काय करावं? तर त्यासाठी रामदास स्वामींनी लिहिलेलं मारुती स्तोत्र, भीमरूपी महारुद्रा या शब्दांनी सुरू होणारं मारुती स्तोत्र हे रोज नियमित जर पठण केलं तर तुमच्याकडून कळत नकळत झालेली काय पातकं असतील, कळत नकळत झालेली पातकं म्हणतोय मी, जाणून बुजून केलेली पातकं त्याला प्रमाद म्हणतात. जाणून बुजून हे चुकीचं आहे, हे पाप आहे, हे माहिती असून सुद्धा तुम्ही जर पाप केलं तर त्याला प्रमाद म्हणतात. प्रमादाला शनी महाराज क्षमा करत नाही, प्रमादाला कोणताही देव क्षमा करत नाही. यासाठी तुम्हाला हे प्रायश्चित्त हे भोगावंच लागतं, ह्या जन्मात किंवा कुठल्या जन्मात किंवा कुठल्याही काळामध्ये. गतजन्म कृतं पापं व्याधिरूपेण बाध्यते, या वचनानुसार तुमच्याकडून जर प्रमाद घडला असेल तर तुम्हाला त्याचा त्रास हा 7.5 होणारच आहे. पण तुमच्याकडून नकळतपणे पातक घडलं, चुकून झालं, मग त्या पातकाबद्दल जर क्षमा मागायची असेल तर शनी महाराजांची क्षमा मागा, शनीची रोज प्रार्थना करा. शनीचा जो मंत्र आहे, ओम नीलांजन समाभासम रविपुत्रं यमाग्रजं छायामातंड संभूतं तन्नमामि शनैश्चरं, हा मंत्र समजा एवढे नाही म्हणता आलं, नुसतं ओम शं शनैश्चराय नमः हा मंत्र जर तुम्ही रोज पठन केला तरी भरपूर झालं. किंवा रोज शनी महाराजांचं किंवा मारुतीरायाचं दर्शन घेतलं, काही जमलं नाही तर रोज नुसतं मारुती स्तोत्र जरी पठन केलं तरीसुद्धा या शनिवारच्या 7.5 शनीच्या 7.5 तुम्हाला चांगल्या प्रकारचे अनुभव यायला सुरुवात येईल. दुसरी गोष्ट काय केली पाहिजे, तर महत्त्वाचे म्हणजे आता आपल्या कर्मावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे. आपल्याकडून जास्तीत जास्त लोकांचं कल्याण होईल, माझ्याकडून इतरांचं कल्याण करण्यासाठीच काहीतरी कर्म होईल, अशा प्रकारे तुम्ही विचार करून जर कर्म केलं तर या शनीच्या 7.5 तुम्हाला फायदाच फायदा होणार आहे. दुसरी गोष्ट काय होते, आपल्या जीवनाचा एक महत्त्वाचा शत्रू म्हणजे कुठला होतो, तो क्रोध आणि अहंकार. थोडं जरी आपल्या मनाविरुद्ध घडलं की ते आपल्याला अहंकार येतो, तो क्रोध येतो. त्या क्रोधावरती नियंत्रण ठेवणं, त्या अहंकारावरती नियंत्रण ठेवणं, सर्वांचा सन्मान राखणं, हे जर आपण केलं आणि सर्व देवीदेवतांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी योग्य ते पूजन केलं, या सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्ही सद्गुरू उपासना व्यवस्थित करत असाल, सद्गुरूंनी जी काही साधना दिली असेल, जो काही मंत्र दिला असेल, त्या मंत्राप्रमाणे जर तुम्ही साधना करत असाल तर तुम्हाला, आणि तुमचं कर्म जर चांगलं असेल तर तुम्हाला शनीच्या 7.5 भय बाळगण्याचं काहीही कारण नाही.
आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शनीच्या 7.5मध्ये शनी हा तुम्हाला त्रास देण्यासाठी येत नाही, तर शनी महाराज हे तुम्हाला तुमचं कल्याण करण्यासाठीच येत असतात. तुम्ही तुमचं चांगलं काम प्रामाणिकपणे करावं, भगवंताला हेच तर अपेक्षित आहे. कारण तुम्ही जर चुकीचं कर्म केलं तर त्याची शिक्षा देण्यासाठी न्यायमूर्ती शनी महाराज आहेतच. पण तुम्ही जर चांगलं कर्म केलं तर तुम्हाला त्याचा फायदाच होईल. प्रतिकूल कर्म केलं तर तुम्हाला त्रासच होणार आहे. तर तुम्ही केलेल्या कर्माचा जर तुम्हाला त्रास होणार असेल तर ते कर्म काय करता तुम्ही? आणि भगवंताला हे चांगलं कर्म करणं अधिपत असल्यामुळं त्यांनीच या शनीच्या 7.5 योजना का बरं केली नसेल? त्यामुळं ह्या शनीच्या 7.5मध्ये जर तुम्हाला त्रास नको असेल तर तुमचं कर्म प्रामाणिकपणे करा, कोणालाही त्रास होणार नाही असं कर्म करा आणि जास्तीत जास्त सद्गुरूंची उपासना करून भगवंतांचं अधिष्ठान आपल्या मनामध्ये ठेवून जे काही मी कर्म करतो आहे, जे काही मी कार्य करतो आहे, मग नोकरी असो व्यवसाय असो, हे भगवंताच्याच कृपेने मी पूजन करत आहे, भगवंताच्या कृपेनेच मी कार्य करत आहे असा जर भाव तुमच्या मनामध्ये ठेवला तर शनी महाराज हे तुमचं कल्याण आणि कल्याणच करणार आहेत. हा सर्व भाग आपण शनी महाराजांच्या चरणी समर्पण करूया. ओम शनिश्चर भगवान की जय. शुभम भवतु. आपल्या काही समस्या जर असतील तर अवश्य कमेंट्समध्ये सांगा. त्या समस्यांची सोडवणूक करण्यासाठी जरूर प्रयत्न केला जाईल. हा भाग जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. नमस्कार.